Good morning, all of you. प्रिन्सिपल ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन या विषयाचा नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहे. इमर्जन्स ऑफ इंडियन MNC. मराठीतूनच याला म्हणतात भारतात बहुराष्ट्रीय निगमांचा उदय. बहुराष्ट्रीय निगम कंपनी अर्थ व संकल्पनाच म्हणजेच मल्टीनॅशनल कोऑपरेशन MNC meaning and concept. Multinational cooperation MNC are trans corporations TNC or multinational enterprises. MNC is a business unit which operates in different countries of the world. In some cases the manufacturing unit may be in out country while the marketing and investment may be in the other country. In other words, we can say that the strategic headquarters of the business can be in any part of the world, but the are carried out in the different countries. The multinational cooperation MNC are large business organizations which extend their business operations beyond the country of origin through a network of business office, industry and marketing operations. MNC are multi-process and multi-product business unit enterprise. Sony, Suzuki of Japan, IBM of USA, Germany, Videocon and ITC of India are the few example of MNC. Today about 25 of economic of world is controlled by MNC. Previously American based multinational cooperation was dominated by the world, but today many Japanese, European and Indian multinational companies have spread their wings in many part of the world. Before entering into any countries, the experts from various fields such as political science, economics, commerce, international trade, international relation from headquarters of MNC are analyze the business environment of a country and advising the top management. आता बहुराष्ट्रीय निगम कंपनीचा अर्थ आणि संकल्पना आपल्याला पाहायची आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजेच काय तर MNC हे व्यावसायिकाचं एक एकक असून जगातील अनेक देशात कार्य करताना आपल्याला MNC दिसून येतात. बरोबर आहे. मग काय काम करतात तर विपणन आणि गुंतवणूक दुसऱ्या देशामध्ये सुरू आहे. म्हणजे MNC म्हणजे काय मल्टीनॅशनल कंपनी. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की MNCची व्यूहरचनात्मक मुख्य कार्यालय जगाच्या कोणत्या तरी एका देशात असून व्यापारिक कार्य मात्र जगातील विविध देशांमध्ये करीत असते. MNC या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संघटना असून ज्या आपल्या व्यवसाय आपल्या मूळ देशाबरोबर इतरही देशात उपक्रमाच्या नेटवर्कद्वारे आणि विपणन कार्याद्वारे वाढवित असतो. ते विविध प्रक्रिया आणि विविध उपक्रम असतात. जपानची सोनी, USAची IBM, जर्मनीची सिमेन्स तर भारताची व्हिडिओकॉन आणि ITC ही काही लोकप्रिय अशा MNCची उदाहरणं आहेत. आज जगातील 25% जागतिक अर्थव्यवस्था ही मोठमोठ्या 25 बहुराष्ट्रीय निगमांकडून MNC नियंत्रित होत असते. पूर्वी अमेरिकन आधारित बहुराष्ट्रीय निगम जगावर अधिराज्य करीत होत्या, परंतु आज अनेक जपानी, कोरियन, युरोपियन, भारतीय बहुराष्ट्रीय निगमांनी जगातील अनेक देशांमध्ये आपले पंख पसरवले आहेत. म्हणजे MNC या काय तर या कंपनीज आहे. जसं की फॉर एक्झाम्पल भारत असेल, अमेरिका असेल, यामध्ये ज्याही कंपन्या काम करताना आपल्याला दिसून येतात त्या इतर देशामध्ये सुद्धा काम करताना दिसून येतात. किंवा फॉर एक्झाम्पल एखादं प्रोडक्ट घ्या भारताचं मल्टीनॅशनल कंपनीचं, ते युरोपामध्ये जातं, अमेरिकेमध्ये जातं, आपण इम्पोर्ट करतो काही वस्तू, कधी कधी एक्सपोर्ट करतो. त्याच्यातून आपल्याला काय मिळतं आहे तर परकीय चलन मिळतं आहे. जागतिक अर्थव्यवस्था आज भारताच्या
भारताच्या याच्यासाठी फार महत्त्वाची ठरलेली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण किती मोलाचा वाटा ठेवतोय हे पण खूप महत्त्वाचं असतं. नेक्स्ट आपण पाहणार आहोत भारतात बहुराष्ट्रीय कंपनीला परवानगी देण्याची कारणं, आणि त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात रिझन टुवर्ड्स मल्टीनॅशनल कंपनी इन इंडिया. भारतामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांना परवानगी आपण का दिली? तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय मिळतं आहे, तर सर्वात मोठ्या प्रमाणावर आपल्याला परकीय चलनही मिळतं आहे आणि परकीय चलन आपण खर्च पण करतो आहे, बरोबर आहे. आता खर्च करतो आहे म्हणजे काय, तर भारतामध्ये खूप सारे असे विद्यार्थी आहे जे फॉरेन कंट्रीजमध्ये शिकायला जातात, तेव्हा आपलं परकीय चलन जात असतं. मग आता परकीय चलन आपल्याला अजून जास्त प्रमाणात मिळवायचं आहे. मग त्यावेळेला आपण आपल्या याचे जे प्रोडक्ट आहे ते इतर देशामध्ये आपल्याला काय करायचे, विकायचे, विपणन करायचं आहे त्याचं. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, तर परकीय चलन मिळणार आहे. मग त्याचे टॉपिक पाहू आपण. पहिला टॉपिक आहे विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन, म्हणजे प्रमोशन फॉरेन इन्व्हेस्टमेंट, की विदेशामध्ये आपण किती फॉरेन इन्व्हेस्टमेंट करतो आहे, त्याच्याने आपल्याला काय होणार आहे, तर आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच GDP हा आपला काय करणार आहे, वाढणार आहे. जेणेकरून ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टपैकी सर्वात जास्त हिस्सा आपल्या देशातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक असलेल्या इतर राष्ट्रांना आर्थिक सहाय्य करण्यास ते उत्सुक नाहीत, बरोबर. म्हणजे आपल्याला GDP वाढवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावं लागेल. नेक्स्ट आहे विना कर्ज भांडवलाच्या अंतर्प्रवेशाची निर्मिती, म्हणजेच नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल इनफ्लो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये भारतात जेव्हा MNCद्वारे करण्यात येणाऱ्या सरळ विदेशी गुंतवणुकीला परवानगी नाकारण्यात येत होती, तेव्हा भारताच्या विदेशातील वाणिज्यिक कर्ज घेऊन विदेशी भांडवलाची निर्मिती करावी लागली होती, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला कर्ज अवेलेबल होतं का, नाही, कारण आपल्याकडे चलनच नव्हतं, तर आपल्याला कर्ज अवेलेबल होणार नाही. म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, ज्यामुळे आपल्याला कर्ज अवेलेबल होईल. त्याच्यानंतर तांत्रिकतेची अदलाबदल, टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर. आता अमेरिकेचा जर विचार केला गेला तर अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजी ही खूप वास्ट प्रमाणात आहे. त्या पद्धतीने आपल्याकडे आहे का, नाही आहे. आपल्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे दिसून येत नाही. त्यामुळे म्हणून टेक्नॉलॉजी ही खूप महत्त्वाची आहे. आणि आता टेक्नॉलॉजी जर आपल्याला जास्त प्रमाणात करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे खूप मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे. भारतीय इंजिनियर्स म्हणजे आपल्या इथले जे IIT इंजिनियर्स आहे हे भारतामध्ये फार कमी प्रमाणात काम करताना आपल्याला दिसून येतात. ते फॉरेनमध्ये जास्त काम करताना दिसून येतात, बरोबर आहे का, कारण की त्यांना जास्त प्रमाणात मोबदला दिला जातो तुलनेने भारताच्या. म्हणजे आपल्या भारतामधलं जे क्रीम आहे, आपण म्हणतो IIT, हे काय आहे, IITचे विद्यार्थी म्हणजे काय, हे क्रीम विद्यार्थी, क्रीम आहे, स्टुडंट आहे आपले, म्हणजे खूप जास्त टॅलेंटेड विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, तर टेक्नॉलॉजी आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे त्या हुशार विद्यार्थ्यांचा, IIT स्टुडंटचा आपण जर वापर केला, आपल्या भारतामध्ये एवढ्या चांगल्या टेक्नॉलॉजी यूज केल्या, तर तेच प्रोडक्ट आपण अमेरिकेमध्ये जर जाऊन विकलं तर त्याच्यामुळे आपल्याला काय मिळेल, त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात चलन मिळेल, कर्ज पण अवेलेबल होऊ शकतो. म्हणजे टेक्नॉलॉजीचं ट्रान्सपरंट झाली पाहिजे. अमेरिकेची टेक्नॉलॉजी आज आपण यूज करतो आहे, आपली टेक्नॉलॉजी अमेरिकेचे लोक यूज करत आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपण अमेरिकेला स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये आपले विद्यार्थी अमेरिकेला जाऊन शिकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आज भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, जपानमध्ये आपल्याला चालताना दिसून येत आहे. दुसरं म्हणजे नेक्स्ट टॉपिक आहे निर्यातीला प्रोत्साहन, म्हणजे प्रमोशन्स ऑफ एक्सपोर्ट. जे आपण एक्सपोर्ट करतो आहे, एक्सपोर्टमुळे आपल्याला गुंतवणुकीला परवानगी दिली जाते. आता वेगवेगळ्या प्रकारची मारुती भारतासोबत, सुझुकी आता जपानचं प्रोडक्ट आहे, मारुती सुझुकी आपण म्हटलं जातं, तर मारुती हे भारताचं प्रोडक्ट आहे, सुझुकी हे जपानचं प्रोडक्ट आहे. असं वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करतो आहे, तर निर्यातीला प्रोत्साहन देऊन राहिलो आहे. नेक्स्ट आहे पायाभूत उद्योगांमध्ये गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तर आपले जे वेगवेगळे प्रोजेक्ट आहे भारताचे, जसं की एअरपोर्ट असेल
नंतर पोस्ट ऑफिस आहे, रेल्वे, आधुनिकीकरण आपण रेल्वेमध्ये करतोय, टेलिकम्युनिकेशनमध्ये करतोय. आज भारतामध्ये 5G पर्यंत आपण मोबाईल सेवा यूज केलेल्या आहे. इंटरनेट आपलं सर्वाधिक फास्ट झालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे जेणेकरून आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करताना आपण दिसून येतो. मग आताच्या सरकारने कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार अपेक्षा करण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये FDI ही पायाभूत सुविधा, उच्च तंत्रज्ञान, निर्यात, स्वदेशी संपत्ती आणि रोजगार या क्षेत्रात निश्चितच क्रांती केलेली आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे काय करायचं आहे, ते इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आलं लक्षात. म्हणजे हे सर्व रिझन्स आपल्याला मल्टीनॅशनल कंपनी इन इंडियाचे आपण पाहिले की या रिझन्समुळे आपण MNC आणलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे 1991चे नवीन औद्योगिक धोरण आणि बहुराष्ट्रीय निगम, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी अँड मल्टीनॅशनल कोऑपरेशन. आता काय नवीन नवीन सुविधा असतील किंवा त्यांचे वेगवेगळे रूल्स काय असतील, तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय या कंपन्या कर्ज घेऊ शकतात किंवा जनतेच्या ठेवी स्वीकारू शकतात. म्हणजे आपण FD लोन्स लोन घेऊ शकतो आणि FD पण स्वीकारू शकतो. एक अनिवासीकडून दुसऱ्या अनिवासींना भागांचे हस्तांतरण करू शकतात. म्हणजे शेअर्स आपण एक्सचेंज करू शकतो. भारतातील स्कंद विपणीय आपल्या भागांची विक्री करू शकतात. म्हणजे आपले जे शेअर्स आहेत ते आपण सेलसुद्धा करू शकतो. विविध क्षेत्रात या कंपन्या 100% विदेशी भांडवलाच्या रूपात गुंतवणूक करू शकतात. वेगवेगळ्या देशामध्ये आपण फॉरेन कॅपिटल म्हणून इन्व्हेस्ट करू शकतो. नेक्स्ट आहे भारतातील स्थिर संपत्तीत गुंतवणूक करू शकतात. भारतामध्ये ज्या फिक्स कॅपिटल आहे त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो, गुंतवणूक करू शकतो. फार लहान क्षेत्र सोडून भारतातील व्यापार, वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रात कार्य करू शकतात. म्हणजे जसं की भारतातील जे ट्रेड असेल, कॉमर्स असेल, त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल सेक्टर असेल, या लहान क्षेत्रांना सुद्धा आपण काय करू शकतो, कर्ज अवेलेबल करून देऊ शकतो.